संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित शिवऊर्जा यात्रा वर्ष दुसरे या यात्रेस समस्त शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले गेले पाहिजेत, या हेतूने काहीतरी आपण करावं। आणि म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली की दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा मिळण्यासाठी गडकिल्ल्यांवर युवकांसमवेत जाऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घ्यावा। त्या ठिकाणी कशा प्रकारे संघर्षमय वातावरणामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी तसेच मावळ्यांनी योगदान दिले हे समजून घ्यावे। म्हणून प्रथम वर्षी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ला येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम किल्ले असणाऱ्या स्वराज्याची राजधानी रायगडवरती आलो असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित शिवऊर्जा यात्रा किल्ले रायगड मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमधील ज्येष्ठांसह युवक शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष दुमदुमला होता। यावेळी समस्त शिवभक्तांसह युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। ज्या ठिकाणाहून लोककल्याणकारी योजना, 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सगळ्यांना एकत्र करत स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न माँसाहेब जिजाऊंनी पाहिले, जिथून कित्येक वर्ष राजकारभार चालला, या रायगडावर संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत। रायगडावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवऊर्जा निर्माण झाली आहे। पावणे 400 वर्षांपूर्वी या किल्ल्याची उभारणी झाली। या मातीमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या। छत्रपती शिवराय तसेच त्यांच्या समवेत असणाऱ्या मावळ्यांच्या योगदानामुळे आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे। म्हणून आपला इतिहास कोणी विसरता कामा नये। या प्रत्येक मातीमध्ये, गडकिल्ल्यांच्या दगडामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास घडलेला आहे। स्वराज्य निर्माण करण्याचं काम सर्वांनी मिळून आपल्या परीने योगदान देऊन केलं आहे, त्यामुळे मावळ्यांचे योगदान स्मरणात ठेवणे गरजेचे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या क्षेत्रामध्ये झुकून काम केलं तर निश्चितपणे आपल्या क्षेत्रात यश प्राप्त होईल। ती एक देशसेवाच आहे असे ते यावेळी म्हणाले। इतिहासाचे अभ्यासक व्याख्याते प्राध्यापक गणेश लोळगे म्हणाले की प्रत्येक माणसासाठी आयुष्य म्हणजे संघर्ष आहे। या संघर्षाला सामोरे जाताना खऱ्या अर्थाने जिथे आपल्याला मोठी ऊर्जा मिळते ते ऊर्जेचे आणि निष्ठेचे ठिकाण म्हणजे रायगड होय। आजचा काळ फार महत्त्वाचा आहे, ज्या काळामध्ये तरुणांना योग्य दिशा दाखवून चांगल्या पद्धतीने शिवविचार पेरणे ही आजच्या काळाची गरज आहे। आपले भाग्य आहे की आपल्याकडे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यासारखे नेतृत्व आहे। त्यांच्या माध्यमातून हा शिवविचार दरवर्षी प्रत्येक गड किल्ल्यांपर्यंत आपण सर्वजण मिळून पोहोचवत आहोत। शिवविचारांचा शिवयज्ञ असा अखंडपणे चालत राहावा। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करत हे स्वराज्य निर्माण केले आहे। हे स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी निर्माण केले होते। छत्रपती शिवरायांचा एक एक विचार 7 समुद्रापार पोहोचलेला दिसतो आहे, तेव्हा तुमच्या आमच्यासारख्यांचा हा विचार ऊर्जा देऊ लागतो असे ते यावेळी म्हणाले। या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावातील युवक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी रायगडावर मोठ्या भक्तिभावाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व किल्ल्यावर स्वच्छता करत ऐतिहासिक ऊर्जा निर्माण करणारे क्षण शेकडो युवकांनी अनुभवले। ऊर्जा यात्रा वर्ष दुसरं याच्यासाठी जो काय प्रतिसाद आपल्याला मिळाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा खरंच एकदा टाळ्या वाजवून आपण आपलं या ठिकाणी मनोबल वाढवूया। कारण की मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता काही वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता एक खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजे, या हेतूने काहीतरी आपण करावं। आणि म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली की दरवर्षी आपण कुठल्या तरी गड किल्ल्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तो इतिहास जाणून घेऊन त्या ठिकाणी काय कशा पद्धतीने संघर्षमय वातावरणामध्ये हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी मावळ्यांनी योगदान दिलेलं आहे। आणि म्हणून सुरुवात आपण ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला अशा शिवनेरीवरून मागच्या वर्षी केली आणि आज ज्या ठिकाणून राज्य कारभार, लोक कल्याणकारी योजना,
18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीने एक स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न ज्या महाजिजाऊंनी पाहिलं जिथं साकारण्याचं जवळपास कैक वर्ष या ठिकाणून राजकारभार चालला अशा या रायगडावर म्हणजे ज्या ठिकाणी महाराजांनी त्यांचा शेवटचा श्वास या ठिकाणी घेतला अशा या रायगडावर येऊन खरं तर इतिहास जाणून घेण्याकरता आपण हे वर्ष दुसरं रायगड निवडलेलं आहे। ज्या वेळेस आपण मेघडंबरी किंवा त्या ठिकाणी गेलो आणि एक नवीन ऊर्जा आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरात असेल समाधीचं दर्शन घेऊन किंवा सरांचे किंवा आमचे शाहीर यांचे विचार ऐकून आपल्याला निश्चितपणाने जे काय थकवा वरती आल्यावर शारीरिक थकवा जाणवला होता तो जाऊन एक नव ऊर्जा आपल्यामध्ये शिव विचारांनी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। याच्या मागचं कारण एकच, या मातीमध्ये अनेक घटना खरं तर आजचं आपलं अस्तित्व जे काय शिवाजी महाराजांबरोबर मावळे होते यांच्या योगदानामुळे आपल्याला हा दिवस पाहायला भेटतो आणि आपला इतिहास विसरता कामा नये। कुठेतरी या प्रत्येक मातीमध्ये या प्रत्येक गड किल्ल्यांच्या दगडांमध्ये तो इतिहास दडलेला आहे, तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। आपण काही देश सेवा करायची असेल तर सीमेवरच जाऊन केली पाहिजे असं नव्हे, तर आपापल्या क्षेत्रामध्ये महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जर काम केलं तर निश्चितपणाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्ती त्या ठिकाणी होईल। आम्ही वयाची 8 टाकलेली होती परंतु काही आमचे त्या ठिकाणी अतिशय उत्साही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। रोपवेने आलेले नाही, ते पायी आलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना परत एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे। या वयात देखील महाराजांची प्रेरणा बघा, त्यांचा सगळं कामकाज सोडून या ठिकाणी शिवविचार घेण्याकरता ते या ठिकाणी आलेले आहे। या आयोजनामध्ये युवा सेवकांनी पुढाकार घेतला। बघता बघता मागच्या वर्षी 4-5 बसेस होत्या, या वर्षी 20 बसेस झाल्या। आयोजनासाठी जे काही युवा सेवक याच्याकरता पुढाकार घेतला आयोजनाकरता, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले पाहिजे। त्याकरता आपण सर्वजण आलात, आपला वेळ या ठिकाणी दिलात, विचार सरांचे ऐकून घेतले। पुनश्च एकदा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो। शिव ऊर्जा यात्रा ज्यावेळेला आपल्या आयुष्याच्या बॅटऱ्या डाऊन होतात त्यावेळेला ऊर्जा देण्याचं काम कुठलं करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे। आयुष्यात आलेली प्रत्येक संकट महाराजांनी छाताडावर पेलली आणि गुरु ठाकूर यांची कविता आहे त्याप्रमाणे असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयासी मिळती 70 असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। मित्रांनो, ही ऊर्जा घेऊन तुम्ही इथून जात आहात। मला खरंच प्रश्न पडतो या गडावरती येत असताना अक्षरशः आपल्याला दम लागतोय। गडावरचे जुन्या जर तुम्ही महादरवाच्या जवळ जर बांधकाम बघितलं, ते दगड बघितले तर एवढे मोठे दगड इथे आणले कसे असतील, तर कशा पद्धतीने आणले असतील याचा अभ्यास करताना लक्षात आलं की महाराजांचं जे मॅनेजमेंट आहे हे 0 बजेट मॅनेजमेंट आहे। थोडक्यात सांगायचं तर नामदेवराव जाधवांचं शिवाजी द ग्रेट इंजिनियर नावाचं पुस्तक आहे। महाराष्ट्रातल्या अनेक इंजिनिअरिंग कॉलेज वरती हा विषय घेऊन मी व्याख्यान दिलंय। मी तुम्हाला सांगतो, असं जसं आता उन्हाळा सुरू झालाय आणि भले भले मोठे दगड तुम्हाला दिसत आहेत, इथं जर तलावाच्या खालचा दगड बघितला तर काळा कभिन्न असा दगड आहे आणि या दगडावरती उन्हाळ्याच्या याच्यामध्ये चुना फासून ठेवला की बरोबर त्याचे तडे जातात, आपोआप दगड सुटे होतात। सुटे झालेले दगड हे तटबंदीसाठी वापरलेत आणि दगड जिथून काढले तिथं तलाव तयार झालेले आहेत। याला म्हणतात 0 बजेट मॅनेजमेंट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गोष्टीचा विचार ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला सुद्धा महाराजांच्या कल्पनेच्या पलीकडे म्हणजे दूरदृष्टी कशी असावी, एखादं प्लॅनिंग कसं असावं, एखादं मॅनेजमेंट कसं असावं। मला तुमचं मॅनेजमेंट सुद्धा खूप आवडलं। 950 लोकांचं जेवण इथं आणणं सोपी गोष्ट नाही। महाराजांचे मावळे म्हणून तुम्ही हा खरा आदर्श इथं घेतलाय आणि म्हणूनच याच पद्धतीनं आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा महाराजांचा आदर्श घ्या की प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे। लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो, भावनांचा मान ठेव, कर्तव्यांची जाण ठेव, बदलत चाललेल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव, भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो। बोथट झालेल्या हत्यारांना आता संघर्षाची धार दे, बोथट झालेल्या हत्यारांना संघर्षाची धार दे, मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निश्चयाचा आधार दे, तोडून सारी व्यर्थ बंधने मुक्त मोकळा श्वास हो, लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो, वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो, जिंकण्यासाठी तयार हो, जिंकण्यासाठी तयार हो। आयुष्य जिंकण्याच्या तुमच्या प्रवासाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो। माझं सद्भाग्य मानतो की या रायगडाच्या चरणी माझी शब्दसेवा अर्पण करण्याचं भाग्य तुम्ही मला दिलं। मी संयोजकांच्या मनापासून आभार मानतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।